हॅलो, गुड मॉर्निंग. तर ही जी कपडे दिसत आहेत ती रात्रीची आहेत, म्हणजे कालची सुकलेली. रात्री घड्या आरुनी थोड्याशा केल्या आणि बाकीची कंटाळा आला म्हणून तशीच ठेवली. पण मी सकाळी उठल्याबरोबर ते सर्व आवरून घेतलं, सगळं झाडून वगैरे काढून झालं. आणि हे वॉकिंगला जातात, तर आज कोथिंबीर आली होती तिथं विकण्यासाठी आणि खूप स्वस्त आणि मस्त आणि खूप छान फ्रेश अशी होती. त्यामुळे आकाड पण तळायचा होता आणि कोथिंबीर वडी पण बनवण्यासाठी एक 5-6 जोड्या मी यांना आणायला सांगितलेल्या. तर 4-5 आणलेल्या. तर त्यातल्या आता मला साफ करून ठेवायच्या आहेत. त्या अगोदर त्या तशाच ठेवून दिल्या. जी रात्रीची भांडी होती ती पण रॅकला लावायची बाकी होती. त्याच्या अगोदर जे कालचं दूध होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं ते अगोदर थोडंसं गरम केलं आणि आरूला दूध बोर्नव्हिटा पिण्यासाठी दिलं. त्यानंतर यांना चहा प्यायचा होता, म्हणजे मला आणि यांना दोघांना पण. तर चहाला ठेवलं, दूध पण आलं होतं आणि इकडे साखर डब्यातली संपलेली, त्यामुळे साखर पण काढून घेतली. चहा बनवून झाला होता, मस्तपैकी चहा पिला. आणि चहाशिवाय तर सकाळ पूर्ण होतच नाही, अगोदर चहा लागतो. आणि आज मी बनवते डब्यासाठी मेथीची भाजी. ध्रुवला जास्त आवडत नाही, आरूला आवडते. त्याला जास्त करून शेपूची भाजी आवडते. तर मेथीची भाजी कालच निवडलेली आणि फ्रीजमध्ये ठेवली होती. ती थोडीशी कट केली, धुतली, कट केली. फक्त तेलामध्ये जे लसूण असतो तो चेचून टाकलेला, म्हणजे कांडून तो चांगला तळला की मेथीची भाजी, मुगाची डाळ टाकली, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ टाकलं आणि छान शिजवून घेतली. मेथीची भाजी बनवून झाली होती. आता आरूचा टिफिन भरून घेते. आरूला हे शाळेत सोडायला गेले. त्यानंतर आता यांच्यासाठी मला एक थोडीशी पातळ भाजी बनवायची होती, तर वांग्याची भाजी बनवली आणि थोडीशी म्हणजे रस्सा टाईप बनवली आणि लास्टला कोथिंबीर टाकून दिली. एकदम चविष्ट झाली होती भाजी. आणि त्यानंतर चपाती वगैरे बनवली. तर यांना जेवायला दिलं वांग्याची भाजी आणि मेथीची भाजी आणि चपात्या पण झाल्या होत्या, तर चपाती पण दिली. त्यानंतर माझं आवरलं, फुलं तोडून घेतली होती. बँकेत थोडंसं काम होतं, तिथे जाऊन आले. आल्यानंतर बाकीची कामं आवरली, देवपूजा केली होती. देवपूजा पण खूप छान केली, प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर सगळी कामं आवरली, आरूला घेऊन आले आणि आभाळ आलं होतं, त्यामुळे अगोदर टेरेसवरचे कपडे काढून आणले, कारण मध्येच थोडासा एक ढग येतो आणि पाऊस पडून जातो, तेवढ्या सगळे कपडे ओले होऊन जातात. त्यामुळे सगळे कपडे सुकले होते ते काढून आणले. घड्या वगैरे करून ठेवल्या. संध्याकाळच्या जेवणामध्ये यांच्यासाठी बनवलं होतं ऑमलेट, म्हणजे अंड्याचं, आणि यांना दिलं ते खाण्यासाठी, कारण ही शाळेतून आल्याबरोबर जेवण वगैरे करतात. थोडासा चहा पिला तर पितात, त्यानंतर जेवण. आणि ते मस्तपैकी मी कोथिंबीर साफ करत बसलेली. चंद्र खूप छान दिसत